पिहूच्या घरात सकाळी ती आरशासमोर उभी होती, डोळे लाल झाकलेले. काल रात्रीचा सगळं प्रसंग, विराटने घातलेली लग्नाची मागणी तिच्या डोळ्यात सतत घुमत होती. पिहू मनातच, हे काय झालंय? तो एवढा गंभीर कसा झाला? मी अजून तयार नाही. माझा भूतकाळ त्याला कळाला तर? घटस्फोटाचं कलंक अजूनही लोकांच्या डोळ्यात आहे. मी परत तो सगळा त्रास सहन करू शकते का? पिहूच्या डोळ्यात अश्रू येतात. ती पाणी पुसते, पण तिचा चेहरा अजूनही तणावग्रस्त होता. कल्पना किचनमधून ओरडते, पिहू अजून तयार झालीस का नाहीस? शाळेची वेळ झाली आहे. पिहूला उत्तर देण्याचा मूड नसतो. ती आरशाकडे पाहत बसलेली असते. कल्पना तिच्या खोलीत येते. कल्पना, पिहू काय झालंय तुला? कालपासून तू काहीही विचारत आहेस. कुठे हरवली आहेस? पिहू तिच्याकडे पाहते, पण शब्द जमत नव्हते. कल्पना तिच्या डोळ्यातलं पाणी बघते. कल्पना हसत, पण काळजीने. मला वाटतं विराट काहीही बोललेले असतील ना. काल तुला तो कसा दिसतोय माहितीये का? खूप प्रेमळ. पिहू, तू त्याच्याबद्दल विचार करते आहेस ना? पिहू थोडी चकित होते. तिला काही बोलायचं असतं, पण ती शब्द गिळून टाकते. पिहू हळू आवाजात, कल्पना, काही गोष्टी एवढ्या सोप्या नसतात. मला भीती वाटते. मी हो म्हणले तर लोक काय म्हणतील? कल्पना हात तिच्या खांद्यावर ठेवत, लोक काय म्हणतात याचा विचार सोड. तुला काय वाटतं ते महत्वाचं आहे. विराट तुला मनापासून मानतात हे मला स्पष्ट दिसतंय. पिहू कल्पनाच्या शब्दांनी थोडी शांत होते, पण तिच्या डोळ्यात गोंधळ तसाच राहतो. तिचा चेहरा विचारमग्न होता. विराटच्या घरात सकाळी विराटची खोली. तो खिडकीजवळ उभा होता, कॉफीचा कप हातात धरून विचारात गुंतलेला. काल पिहूला दिलेली लग्नाची मागणी त्याच्या मनात सतत घुमत होती. विराट मनाशी. तिने उत्तर दिलं नाही, पण तिच्या डोळ्यांमध्ये एक भीती होती. मला समजते, ती अजूनही भूतकाळाच्या जखमा बाळगते, पण मी तिला सोडणार नाही. आदित्य आत येतो. त्याचा भाव गंभीर दिसतो. आदित्य, दादा, कालचं सगळं मी पाहिलंय. तू तिला लग्नाची मागणी केलीस, पण तुला वाटतं ती एवढ्या लवकर हो म्हणेल? विराट खुर्चीवर बसतो, कप टेबलावर ठेवतो. विराट, हो म्हणोवा नाही. मला तिच्यासाठी थांबायचं आहे. ती माझ्या आयुष्यातील सर्वात खरी भावना आहे. माझं मन सांगतंय पिहू माझ्या आयुष्यातली योग्य व्यक्ती आहे. आदित्य हसत, तुला माहित आहे का तिचा भूतकाळ किती कठीण आहे? ती घटस्फोटित आहे. लोकांची टोमणे, कुटुंबाचा दबाव, हे सगळं तिला घाबरवतंय. विराट डोळ्यात ठामपणा आणत, म्हणूनच तर मला तिच्यासाठी उभं राहायचं आहे. मी तिच्या भूतकाळासोबत तिचं वर्तमान आणि भविष्यही स्वीकारतोय. आदित्य, मी ठरवलंय. ती होकार देईपर्यंत मी हार मानणार नाही. आदित्य त्याच्याकडे कौतुकाने पाहतो. त्याच्या डोळ्यात भावाची जिद्द दिसते. आदित्य, दादा, तुझं प्रेम खरं असेल तर ती नक्कीच तुझ्यासोबत येईल, पण तुला वेळ द्यावा लागेल. विराट मान हलवतो, पण त्याच्या चेहऱ्यावर एक निर्धार स्पष्ट होतं. मी हे नक्की करणार. शाळा. दुपारची वेळ. शाळेच्या कॉरिडॉरमध्ये मुलांचा गोंगाट चालू होता. पिहू आपल्या वर्गात उभी होती, पण तिचं लक्ष शिकवण्यापेक्षा दुसरीकडे होतं. तिच्या डोळ्यात विराटची लग्नाची मागणी सतत झळकत होती. पिहू मनाशीच, तो खरंच एवढं सगळं विसरून मला स्वीकारेल का? माझ्या जखमा, माझा भूतकाळ, मी तयार आहे का? तेवढ्यात एक विद्यार्थिनी तिला हाक मारते. विद्यार्थिनी, मॅडम, तुम्ही ठीक आहात ना? तुम्ही आज फार गप्प दिसताय. पिहू हसून उत्तर देते, पण तिच्या चेहऱ्यावरचे भाव स्पष्ट सांगतात की ती मनाने कुठेतरी हरवली होती. पिहू, हो, मी ठीक आहे. तुम्ही अभ्यास सुरू करा. तिच्या टेबलावर ठेवलेला मोबाईल अचानक वाजतो. उचलते. अज्ञात नंबर. फोनवरील आवाज धूर्त टोनमध्ये होता. तुझा भूतकाळ किती काळ लपवशील मॅडम? सगळ्यांना लवकर सत्य कळेल. पिहूचा चेहरा पांढरा फटक होतो. पिहू, कोण बोलतंय? हे कोण आहे? कॉल कट होतो. पिहू थरथरते हाताने फोनकडे पाहते. स्क्रीनवर एक अज्ञात व्हिडिओ लिंक दिसते. ती व्हिडिओ उघडते. तिच्या घटस्फोटाशी संबंधित जुना कोर्ट क्लिप होता. ते घाबरते. पिहू मनात घाबरून, हा विक्रम असू शकतो, पण तो मला त्रास का देतोय? तिचे हात थरथरत कापत होते. त्याच वेळी शाळेच्या कॉरिडॉरमध्ये विक्रम दूर उभा राहून तिच्याकडे बघून हसतो. विक्रम मनाशी थोडं धूर्त हसत, ही फक्त सुरुवात आहे पिहू. आता बघ मी तुला कसं मोडतो. शाळेच्या बाहेर. संध्याकाळची वेळ. पिहू शाळेतून बाहेर पडते. तिच्या चेहऱ्यावर भीती आणि गोंधळ स्पष्ट दिसतो. तिने विक्रमचा फोन व व्हिडिओ पाहिला होता. तिचा श्वास वेगाने चाललेला आहे. ती एका हातात पर्स घट्ट पकडून रस्त्यावर चालत होती. विक्रम कारच्या आतून तिला पाहतो. तिच्या चेहऱ्यावर कपटे हास्य होते. त्याच वेळी दुसऱ्या बाजूला विराटची गाडी उभी होती. तो पिहूला पाहतो आणि ताबडतोब तिच्याकडे येतो. विराट, पिहू थांब ना, मी तुझ्याशी बोलायचं ठरवलं होतं. पिहू अचानक थांबते, पण तिचा चेहरा घाबरलेला होता. विराट तिच्या चेहऱ्याकडे पाहत,
काय झालंय? तुला चेहरा इतका पांढरा फटक का दिसतोय? काही प्रॉब्लेम आहे का? पिहू थोडी लपवत. नाही नाही, काही नाही. मी फक्त थकली आहे. विराट तिच्या डोळ्यात पाहतो. त्याला जाणवत होतं की ती काहीतरी लपवत आहे. विराट, मला खोटं सांगू नकोस. पिहू, तुझ्या डोळ्यांमध्ये किती भीती दिसते मला सांग. कोणीतरी तुला त्रास देतोय का? पिहू क्षणभर त्याच्याकडे बघते. तिच्या डोळ्यात पाणी दाटतं. ते एक शब्द शोधते पण तोंडातून काही येत नाही. पिहू, विराट, मला समजत नाही का माझा भूतकाळ पुन्हा माझ्या आयुष्यात येतोय. कोणीतरी धमकावतोय. विराट अचानक गंभीर होतो. तिच्या खांद्यावर हात ठेवतो. विराट ठाम स्वरात, तू काही काळजी करू नकोस. जो कोणी तुला त्रास देतोय त्याला मी सोडणार नाही. तू माझ्यावर विश्वास ठेव. त्याचे शब्द ऐकून पिहूच्या डोळ्यात अश्रू उगळतात. दोघांमध्ये एक शांत पण जबरदस्त भावनिक क्षण निर्माण होतो. त्याच वेळी विक्रम दुरून हे पाहत असतो आणि रागाने मूठ घट्ट करतो. विक्रम मनाशी, विराट, मी तुला जिंकू देणार नाही. आत्ता खेळ आणखी धोकादायक होईल. आजचा भाग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.